नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 26 नोव्हेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करते. ती विश्वरूपला सांगते की इथे यश आणि श्वेताच्या एंगेजमेंटची तयारी चालू आहे, तर मी अशी शांत बसून राहू शकत नाही, मला काहीतरी करायला हवं. त्यावर विश्वरूप सांगतो की तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये. जमिनीवर पाय ठेवायचा नाही अशी शिक्षा तुम्हाला दिली आहे, ती तुम्ही विसरलात का? त्यावर लीला म्हणते, दादा पण ही कशी शिक्षा आहे? या बेडवरून जमिनीवर पाय ठेवायचा नाही, त्यापेक्षा या खोलीतच यायचं नाही अशी शिक्षा दिली असती तर बरं झालं असतं. त्यावर विश्वरूप लीलाला सांगतो की आता शिक्षेत बदल होणार नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला जमिनीवर पाय ठेवू देणार नाही. आणि लीलाचा हिरमोड होतो. लीला शेवटी डेस्परेट होऊन यशला कॉल करते, पण यश फोन उचलत नाही. इथे लक्ष्मी आणि सरस्वती उद्यासाठी कोणती साडी नेसायची या पझलमध्ये असतात. लक्ष्मी सरस्वती दुर्गाला विचारतात की वहिनी, तुम्ही तुमची तयारी झाली का? तुम्ही कोणती साडी नेसणार आहात? पण दुर्गा मात्र वेगळ्याच विचारात असते. दुर्गा सांगते की मला खूप टेन्शन आलंय. त्यावर सरस्वती म्हणते, तुम्हाला टेन्शन? दुर्गा, जहागीरदारांना टेन्शन आलंय? नाही नाही, असं शक्यच नाही. त्यावर दुर्गा म्हणते की येस, मला टेन्शन आलंय. लीलाच्या उद्धटपणामुळे मला टेन्शन आलेलं आहे. लीलाने काही गोंधळ घातला तर? त्यावर सरस्वती म्हणते की वहिनी, कसं शक्य आहे? एजेने तिला शिक्षा दिली आहे ना की जमिनीवर पायच ठेवायचा नाही, मग ती गोंधळ कसा घालणार? सरस्वती म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, एजेनी साखरपुडा ठरवलाय ना, मग सगळं व्यवस्थितच होईल. दुर्गा त्यावर म्हणते की हो, होप सो, असंच सगळं होऊ दे. आणि मग लक्ष्मी आणि सरस्वती दुर्गाचा मूड चांगला करतात, तिला हसायला लावतात. इथे लक्ष्मी सरस्वती लीलाच्या रूममध्ये येतात, तर विश्वरूप त्यांना आत येऊ देत नाही. लक्ष्मी आणि सरस्वती विश्वरूपला सांगतात की आम्हा सुनांना काही निर्णय घ्यायचे असतील तर आम्हाला सासूला विचारावंच लागेल ना, तर त्यासाठी आम्हाला आत यावंच लागेल. ते समजल्यावर विश्वरूप सरस्वती आणि लक्ष्मीला आत घेतो. लक्ष्मी आत येऊन लीलाला सांगते की लीला आई, आम्ही खाली यश आणि श्वेताच्या साखरपुड्याची तयारी करतोय. लक्ष्मी आणि सरस्वती लीलाला फुलांच्या डेकोरेशनच्या कलर मधून चॉईस करायला सांगतात आणि त्यानंतर लीला एक चूज करते. त्यावर लक्ष्मी म्हणते, श्वेताचा सुद्धा हाच चॉईस होता. त्यावर लीला अजून चिडते. त्यानंतर लक्ष्मी लीलाला सांगते की रिंग कोणती चूज करू? लीला पुन्हा एक रिंग चूज करते. त्यावर लक्ष्मी सांगते, हीच रिंग श्वेताने सुद्धा चूज केली आहे. लीलाला त्रास देऊन लक्ष्मी आणि सरस्वती लीलाच्या रूम मधून निघून जातात. इथे रात्र झालेली असते आणि एजे लीलासाठी जेवण घेऊन येतो. लीला जेवण एजेने आणल्यामुळे खुश होते आणि म्हणते की तुम्ही जेवण आणलं माझ्यासाठी? एजे म्हणतो हो. आणि त्यानंतर लीला जेव्हा ताट उघडते तेव्हा तिला दिसतं की त्यामध्ये फक्त वरण भात असतो. त्यावरती विचारते, फक्त वरण भात? एजे लीलाला सांगतो की तुला बरं नाहीये, त्यामुळे आईने असंच जेवण दिलं आहे, खा आता. तर लीला त्यावर म्हणते की मला बरं नाहीये असं काहीच नाहीये, माझा फक्त ऍक्सिडेंट झालाय. एजे म्हणतो, फक्त ऍक्सिडेंट? तुला स्पायसी जेवण अलाउड नाहीये, त्यामुळे हे खायचं, गोळ्या घ्यायच्या आणि झोपायचं. त्यावर लीला एजेला म्हणते की मला वरण भात असा आवडत नाही, जर कोणी कालवून दिला ना तर मला आवडतो. त्यावर एजे म्हणतो, मी तुला फक्त बेडवरून खाली उतरायचं नाही एवढंच सांगितलंय, तुझे हात तर ओके आहेत ना? तर लीला म्हणते, हाताला माझ्या बँडेज आहे. ती बँडेज हाताचं दाखवते. माझा ऍक्सिडेंट झालेला आहे. हात कसा माझा ओके असणार? कसं काय कालवून घेणार आहे मी? शेवटी नाईलाजाने एजे तिचं ताट घेतो हातात आणि चमच्याने भात कालवायला लागतो. त्यावर लीला म्हणते की तुम्ही शेफ असाल तुमच्या रेस्टॉरंटमध्ये, पण घरी तर हाताने कालवू शकता ना? मला हाताने कालवलेलाच वरण भात आवडतो. जर हाताने कालवला नाहीत ना तर मी खाणारच नाही. शेवटी एजे हाताने भात कालवतो आणि मग तिला देतो. त्यावर लीला म्हणते, आता सगळं काही मीच करू का?
माझे बाबा असते ना, तर मला भरवलं असतं, मला बरं वाटलं असतं आणि मला छान झोप पण लागली असती. इथे ना माझी कोणी काळजी घ्यायलाच नाहीये. कसं होणार आहे माझं? आणि एवढ्यातच एजे तिला स्वतःच्या हाताने घास भरवतो. एजे लीलाला भात भरवत असतो आणि लीला एजेकडे प्रेमाने बघत असते. अचानक लीला एजेच्या हातातून ताट स्वतःच्या हातात घेते आणि भात कालवून एजेला भरवण्यासाठी हात पुढे करते. त्यावर एजे तिला म्हणतो, "तुझा हात दुखतोय ना?" तर ती सांगते की हात स्वतःच्या हाताने जेवताना दुखतो, तुम्हाला भरवताना नाही. एजे तो घास सुरुवातीला घ्यायला तयार होत नाही. त्यावर लीला म्हणते की एजे मला माहितीये तुमचं सुद्धा जेवण झालेलं नसेल. प्लीज. आणि शेवटी एजे लीलाच्या हातातून घास घेतो. आणि मग एजे आणि लीला दोघं एकमेकांना घास भरवत जेवत असतात. जेवण झाल्यावर एजे लीलाला पाणी देतो. लीला सांगते थँक यू आणि एजे चांगल्या मूडमध्ये आहे हे बघून लीला एजेना सांगते की एजे माझी शिक्षा कॅन्सल करा ना. एजे मी ना आराम करेन, कुठेच जाणार नाही, पण माझी शिक्षा तुम्ही कॅन्सल करा. त्यावर एजे लीलाला सांगतो की काही झालं तरी तुला पनिशमेंट कंप्लीट करावीच लागेल. तुला बरं नाहीये त्यामुळे औषध घ्यायचा आणि आराम करायचा. ओके? लीला मनात म्हणत असते की मी जर अशीच बसून राहिली तर यश आणि श्वेताचा साखरपुडा संपन्न होईल. मला काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे. एजे तिला बघतो आणि म्हणतो नो वे, तुझ्या खुरापती डोक्यात काहीतरी आयडिया चालूच असतील. आता औषधं घ्यायची, शांतपणे झोपायचं आणि रेस्ट करायचा. आणि माझी दिलेली शिक्षा मोडायची नाही लीला. दॅट्स इट. त्यावर लीला एजेना म्हणते, नाही मोडणार मी तुमची शिक्षा. तुम्ही सुद्धा माझ्याशी लग्न झालेल्याची शिक्षा इतके महिने भोगतातच आहात. आणि तेवढ्यात लीलाच्या लक्षात येतं की तिला हात धुवायचे आहेत. तर ती एजेला सांगते की आता मी हात तरी धुऊ की नको, की हात सुद्धा असे खरकटे सगळे बिछाण्याला लावू. त्यावर एजे तिला सांगतो की हा तू हात धुवू शकतेस. आणि मग लीला बेडवरून खाली उतरते. दुसऱ्या दिवशी सकाळी एजे तयार झालेला असतो, पण लीला मात्र झोपेत असते. तर एजे लीलाला बघत असतो. तेवढ्यातच एजेला कॉल येतो आणि हॉस्पिटलमधून सांगितलं जातं की रेवतीला शुद्ध आलेली आहे. एजे मनात विचार करतो की लीलाला उठवून सांगू का? नंतर म्हणतो की नाही, लीलाला रेस्टची गरज आहे. तेवढ्यात एजेचं लक्ष जातं की लीलाच्या चेहऱ्यावर ऊन येत आहे. तर एजे लीलाच्या चेहऱ्यावर ऊन येऊ नये म्हणून फुलदाणी अशी ठेवतो की तिच्या चेहऱ्यावर सावली येईल. आणि एजे लीलाची काळजी घेतो आणि नंतर तो हॉस्पिटलमध्ये जातो. एजे खाली उतरतच असतो. तेवढ्यात त्याला विश्वरूप भेटतो आणि एजे विश्वरूपला सांगतो की आईला निरोप दे की मी हॉस्पिटलला चाललोय, संध्याकाळी उशिरा येईन. पण विश्वरूप गडबडीत त्याचा मेसेज व्यवस्थित समजूनच घेत नाही आणि तो लीला वहिनींच्या रूममध्ये येतो. तिथे लीला झोपेतून दचकून उठते आणि दचकून ती उठल्यावर म्हणते की मी यश आणि श्वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही. ती बेडवरून खाली उतरतच असते. तेवढ्यात विश्वरूप सांगतो की तुम्हाला शिक्षा दिलेली आहे, तुम्ही बेडवरून खाली उतरू शकत नाही. इथे यश रेवतीच्या स्कार्फला बघून रडत असतो आणि सांगत असतो की हा स्कार्फ बघितला ना की मला तुझी कायमची आठवण येत राहील आणि मी तुला किती हर्ट केलंय ना हे सुद्धा आठवेल. इथे दुर्गा गणपती समोर उभी असते आणि सांगते की आई बाबांनी यशची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. तेव्हापासून त्याच्या आयुष्यातले सगळे निर्णय मीच घेतले आहेत. ती श्वेता त्याच्यासाठी योग्य आहे की नाही हे मला खरंच माहित नाहीये. पण रेवतीसारखी मुलगी त्याच्या आयुष्यात यायला नकोय. ती आणि लीला मिळून माझ्या यशला फसवत आहेत. आणि हे मी कधीच होऊ देणार नाही. देवा, त्या रेवतीला माझ्या यशच्या आयुष्यात कधीच येऊ देऊ नकोस. इथे लीला विश्वरूपला पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करत असते की मला जाऊ द्या. त्यावर विश्वरूप सांगतो की मी जरी तुमचा भाऊ असलो ना तरी एजे सरांचा लॉयल पीए आहे. त्यांच्या आदेशानुसार तुम्ही या बेडच्या खाली पाय ठेवायचा नाहीये आणि ह्या बाबतीत मी तुमच्यावर जातीने लक्ष ठेवणार आहे. त्यावर लीलाच्या डोक्यात एक आयडिया येते आणि लीला विश्वरूपला सांगते की एजेंटच्या स्टडी रूम मध्ये एक व्हील्सवाली खुर्ची आहे, ती घेऊन ये ना. त्यावर विश्वरूप म्हणतो व्हील्सवाली चेअर कशासाठी?
लीला म्हणते मला ती चेअर हवी आहे, प्लीज आण. आणि विश्वरूप ती चेअर आणायला जातो आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.